चला तर मित्रांनो, आज बनवूया एक हाय प्रोटीन नाश्ता। तुम्हाला बघितल्यावर थोडाफार अंदाजा झालाच असेल की कशापासून बनवलेला आहे आपण। तर इथे मी रात्री भिजत घातलेलं होतं काळे चणे आणि बरबटी। तर यामध्ये तुम्ही मूगसुद्धा घालू शकता। अख्खेवाले जे हिरव्या कलरचे मूग मिळते ना मार्केटमध्ये, आय मीन दुकानामध्ये, किराणा स्टोअर तुम्हाला नक्की अवेलेबल होऊन जाईल। तर इथे बघा मी बरबटी घेतली आणि काळे चणे घेतलेले आहे, ज्याला मी रात्रीच भिजत घातलेलं आहे। तुम्ही जर का डाएट करत असेल किंवा तुम्ही जर व्यायाम करत असेल, जिम जॉईन केलेली असेल, तर तुम्ही हा जो हाय प्रोटीन नाश्ता आहे ना तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे। तुम्हाला खूप जास्त यापासून फायदा मिळेल। तर बघू शकता रात्री भिजत घातलं, छान असं भिजलेलं आहे। बघू शकता बरबटीसुद्धा छान अशी भिजलेली आहे। तर यापासून कसा बनवायचा आहे नाश्ता, तर चला व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नक्की कळेल की आपल्याला कसा बनवायचा आहे। तसं तर यापासून ना भरपूर असे पदार्थ बनवल्या जातं, जसं अप्पे किंवा डोसा वगैरे हे सुद्धा बनवलं जातं। पण त्यापासून ना बनवता मी थोडं एकदम सिंपल असा नाश्ता बनवलेला आहे। याला छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। रात्रभराचं पाणी असतं, त्यामुळे 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। जर तुम्ही का जिम जॉईन केलेली असेल ना, तर तुम्ही असाच हा कच्चाच नाश्ता तुम्ही, म्हणजे कच्चे जे चणे आहे ना ते तुम्ही खायला पाहिजे। यापासून तुम्हाला खूप जास्त प्रोटीन मिळते, हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे। ह्यामुळे सर्वांनाच माहिती असतं की काळ्या चण्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं। तर जिमवाल्यांनी हा असाच खायला पाहिजे। तर तोंडाची चव थोडी वेगळी करण्यासाठी मी इथे थोडं वेगळी यापासून उसळ बनवत आहे। तर कशी बनवायची आहे व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की कळेल। तर चला गॅसवर कढई ठेवायची, यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेलाची क्वांटिटी बिलकुल कमी ठेवायची आहे, कारण आपण बनवणार आहे थोडं कमी तेलामध्ये आणि चांगली चव असणारं। तर तेल थोडं गरम झालं ना, तर त्यामध्ये टाकून घेऊया जिरं इथे मी 1 चम्मच घातलेला आहे। सोबतच इथे आपण घालून घेऊया राई पण इथे मी अर्धा चम्मच घेतलेली आहे। थोडं गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे, एकदम जास्त हाय नाही करायचा आहे। थोडं छान असं तडतडून झालं ना, बघू शकता तुम्ही वर थोडे असे फुगे आलेले आहे। आता यामध्ये घालून घेऊया आपण हिरवी मिरची। जवळपास हिरवी मिरची 4 ते 5 घातली आहे, मधामधून कट करून घेतलेली आहे। तशीच तेलामध्ये नका टाकू, ती फुटते। तर त्यामध्ये थोडी काप करायची मधामध्ये आणि छान असं तडतडून झाली ना, तर त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या याला मधामधून असे बारीक बारीक कट करायचे, ते पण टाकायचं। यामुळे ना जो आपला उसळ असतो ना खूप जास्त चव चांगली लागते। आणि आता इथे मी कैरी टाकत आहे, आंबट लागण्यासाठी थोडं कैरी वापरत आहे। तर तुम्ही यामध्ये कैरी किंवा स्किपसुद्धा करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर, पण मी थोडी वापरली। यामध्ये तो जे उसळ बनतं ना त्याला थोडंसं ना तिखट आंबट अशी चव येतं। सर्व छान असं मिक्स करून तडतडून झालं ना, थोडंफार भाजून, तर त्यामध्ये 2 टमाटे घाला। टमाटे यामध्ये खूप जास्त घालायचे, तुम्हाला आवडत असेल ना तर 3-4 सुद्धा तुम्ही टाकू शकता। मी ते 2 टमाटे घातलेले आहे आणि थोडे उभे काप करून घेतलेले आहे। तर यामध्ये आता गॅसचा फ्लेम आपलं लोच ठेवायचा आहे। आता सोबतच इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्त्यामुळे खूप जास्त छान असा सुगंध येतो आणि चवसुद्धा छान लागते। आता याला छान परत परत करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ चवीनुसार टाका, तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मीठ घातल्यानंतर याला 1-2 वेळा फिरवून घ्यायचं। नंतर त्यामध्ये थोडी हळद घालायची, जास्त हळद नाही टाकायची, थोडीच घालायची। आता त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। दुसरे कुठलेही पदार्थ, कुठलेही मसाले यामध्ये वापरायचे नाही आहे आपल्याला। आता छान आपले जे चणे आहे, बरबटी आहे, ते टाकून घ्यायची। 2-3 पाण्याने पहिलेच आपण धुवून घेतलेली होती आणि याला छान असं मिक्स करून घ्यायची। आता गॅसचा फ्लेम लो करून थोडं याला तसंच राहू द्यायचं गॅसवर। नंतर मग 5 मिनिटांनी त्यामध्ये थोडं पाणी घालायचं। पाणी एकदम जास्त नाही टाकायचं, थोडंच पाणी टाकायचं। बघू शकता तुम्ही गॅस जे आपले चणे आहे त्याच्यावर पाणी नाही आलं आहे, आतमध्येच थोडं पाणी आहे। आता याला झाकून ठेवून द्यायचं 10 मिनिट आणि बघू शकता आता थोडं याच्यामध्ये थोडं पाणी अजून बाकी आहे। तर याला न हलवता आपण तसंच ठेवून द्यायचं परत झाकून 5 मिनिट। 5 मिनिटानंतर बघू शकता यामधलं जे पाणी आहे ना पूर्ण सोकलेलं आहे, पूर्ण आटून गेलेलं आहे आणि आपला जो नाश्ता आहे हा बिलकुल रेडी आहे मित्रांनो। तर यामध्ये आता बघू शकता एकदा आपण पूर्ण शिजलेला आहे, चणा बघू शकता खूप हार्ड असतो ना, तर एकदम शिजलेला आहे तो। 10 ते 15 मिनिटात आपला हा नाश्ता बनून रेडी झालेला आहे।
तर तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला आणि हाय प्रोटीन आहे, तुम्ही जर जिम जॉईन केलेली असेल, तुम्हाला जर वर्कआउट करत असाल तुम्ही, तर तुम्ही नक्की हा नाश्ता ट्राय करा. म्हणजे तोंडाची चव थोडी वेगळी बदलेल सुद्धा आणि तुम्हाला रोज रोज तोच तो बोरिंग नाश्ता खाऊन तुम्हाला बोरसुद्धा नाही होणार. तर तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही नक्की बनवून ट्राय करा. यामध्ये तुम्ही आणखी काही भाज्या वगैरे घालू शकता तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार, जेणेकरून तुम्हाला वर्कआउटमध्ये किंवा तुम्हाला फायदा मिळेल असे तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.